जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे। गेल्या 5 दिवसांपासून ही परिस्थिती जैसे थेच आहे। लोकशाही मराठीचा सलग 5व्या दिवशी हा रियालिटी चेक आहे। मनपाचा मात्र जुहू चौपाटीवर शेख चिल्ली कारभार पाहायला मिळतोय। किनाऱ्यावर आलेला कचरा उचलून पुन्हा समुद्र किनारीच ठेवला जातोय। त्यामुळे मनपाचा गेल्या 5 दिवसांपासून हाच खेळ सुरू आहे। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेक मध्ये हे स्पष्ट आहे। मुंबईची जुहू चौपाटी सध्या कचऱ्याचं मात्र या ठिकाणी साम्राज्य आहे। गेल्या 5 दिवस लोकशाही मराठीची टीम या ठिकाणी आढावा घेतेय। पण या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर समुद्र किनारी वाहून आलेला कचरा स्वच्छता कर्मचारी उचलतात आणि तो कचरा पुन्हा त्या समुद्र किनारी मागे आणून ठेवतात। परिणामी भरती आली की तो कचरा पुन्हा एकदा वाहून समुद्राला मिळतो। असा हा शेख चिल्ली कारभार मनपाचा पाहायला मिळतोय। महापौर म्हणतात आम्ही यंत्रणा वाढवण्याचे आदेश दिले, पण केवळ यंत्रणा वाढवून चालणार नाही, तर वाढवलेल्या त्या यंत्रणा योग्य काम करतायत का, नियोजित काम करतायत का, त्यांना तसं या ठिकाणी प्रशिक्षण दिलंय का, हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे। त्यामुळे समुद्र किनारी कचरा उचलण्याकरता यंत्रणा जरी वाढवली तरी अशी शेख चिल्ली कारभारामुळे समुद्र किनाऱ्यावरचा कचरा कसा स्वच्छ होणार, हा एक संशोधनाचा विषयच आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय, संवाद साधलाय स्थानिकांशी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। सर, तुम्ही कालही लोकशाही सोबत संवाद साधलेला होता। कालची परिस्थिती आजची परिस्थिती काय फरक दिसतोय? हो, थोडा तुमच्या परत एकदा आभार की तुम्ही 5व्या दिवसापर्यंत परत हा प्रश्न लावून धरला, त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, प्रशासनाने आता तुमच्या ह्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। मनुष्यबळ वाढवलेलं आहे, यंत्रसामुग्री थोडी वाढवली, पण हे तोकडं आहे। दुसरी गोष्ट, हे लोक जे उचलतायत कचरा, हा बघा, हा परत इथे आणून इथे डंप करतायत। याने होतंय काय, आता ओहोटी चालू आहे, ओहोटीच्या नंतर परत भरतीच्या वेळेला हा कचरा परत आत जाणार आहे। भरती आणि ओहोटी ह्याच्यामध्ये एक 6 तासाचा आपल्याला पिरियड मिळतोय। तेवढ्यामध्ये हा कचरा जर उचलला गेला तर ठीक आहे, नाही तर हा परत कचरा काय करणार, या भरतीच्या वेळेला परत हा कचरा आतमध्ये जाणार। आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आता आम्ही वर्षानुवर्ष रेग्युलर आहोत, येतो ना, आम्हाला माहिती आहे याची डेमोग्राफी काय आहे, की हा 6 तासाचा जो पिरियड आहे, 6 तासाचा पिरियड, एवढ्या कालावधीमध्ये हा कचरा उचलला गेला पाहिजे। आता जी ओहोटीमध्ये, आता ओहोटी पासून हा भरती येईपर्यंत जे या पिरियडमध्ये जर उचलला गेला आणि इथून बाहेर नेला तरच होणार, परत हे पाण्याबरोबर आत येणार कचरा। परिणामी मुंबईकर आणि जुहू चौपाटीकर, एकूणच विदेशातून येणारे आणि देशातून येणारे पर्यटक या ठिकाणी मोकळा श्वास कधी घेणार, त्यासाठी महापौर ऋतू तावडे आहेत, त्या प्रशासनाला कशा प्रकारे कामाला लावणार, की प्रशासन नेहमीप्रमाणे थुकपट्टीचंच काम या ठिकाणी करताना पाहायला मिळणार, हा सवाल लोकशाही मराठी सातत्याने उपस्थित करत राहील। कॅमेरामॅन अनिकेतसह मी चेतन ननावरे, जुहू चौपाटी, मुंबई। 75 कर्मचारी असतील, परंतु या समुद्राचं एक म्हणणं आहे की 4 तास मी तुम्हाला देतो स्वच्छ करायला, त्या 4 तासांमध्ये तुमचं नियोजन झालं पाहिजे। जे 75 कर्मचारी आहेत, आज मला वाटतं 20च वाढलेले आहेत। मी त्यांच्याशी बातचीत केली तर त्यांनी सांगितलं की 20 लोगों को ज्यादा भेजा है। तर ते दावा करत असतील, त्यांनी वादा केलेला आहे आपल्याला स्वच्छ ठेवण्याचा, तर ते दावा करणारच की आम्ही केलेला आहे म्हणून। परंतु हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे, कचरा तुम्हाला दिसतोय। आम्ही गेले 8 दिवस झाले तुमच्या चॅनलने इथे येऊन मुलाखत घेतलेली आहे आणि हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, आम्ही पण करत आहोत। परंतु हा कचरा जर उचलायची यांची मानसिकता असेल तर लवकर होऊ शकतं, परंतु यांना काय करायचं आहे की याच्यात कोणाला आपल्याला राजकारण आणायचं नाही। आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहोत, इथं यांचा आम्हाला त्रास होतो, दुर्गंधी आहे आणि आम्ही इथं थांबलेलो, इथं आमचं एरोबिक्स होतं, परंतु आम्ही नाईलाजानं त्या बाजूला जिथं जागा मिळेल तिथं आम्हाला जावं लागतं। तरी आम्हाला एक विनंती आहे की लवकरात लवकर या कचऱ्याचा विल्हेवाट करावा। आणि हे 3 ते 4 फूट खोल गेलेलं आहे, हे तुम्हाला इसमें क्या हो रहा है, यंत्र मतलब क्या है, एक जेसीबी है, एक छोटा वैक्यूम लगा के रखा है। इससे क्या होता है, इन लोग लेके जाके वहां रखते हैं, फिर ट्रैक्टर का ये नहीं है, अभी ट्रैक्टर उठा के लेके जाके दूसरी जगह पे रखे, कोई सुरक्षित जगह पे, तो वहीं पे डंप करते, फिर दूसरा गाड़ी ये पानी आता है वो लेके जाता है।
फिर इन लोग का ड्यूटी टाइम ऑफ होता है, फिर सुबह आते हैं वही करते हैं, मतलब डेली का यही चल रहा है इन लोग का। कचरा जाता है वही कचरा आता है, डेली वही कचरा आता है, वहाँ जमा होता है, वहाँ से फिर चला जाता है और कोई उठा करके लेके जाता नहीं है। वो उठा के वहाँ रख देंगे, वो उठा के वहीं रख देंगे। जो मतलब जो कचरा लोग निकालते हैं और रोज रोज जितना निकालते हैं उतना लेके नहीं जाते, आधा यहाँ रख देते आधा लेके जाते। जो बचा रहता है वो पानी आता है, रिटर्न पानी जाता है और वो कचरा वापस फिर से दूसरे दिन बाहर आता है। मतलब जितना निकालते उतना तुरंत लेके जाएंगे तो इतनी गंदगी नहीं होगी। या सगळ्या संदर्भात स्थानिक नगरसेविका सुधा सिंग यांनी काय म्हटलंय ऐकूया आपण। अपने मेयर को भी बोला, हमारी मेयर भी आने वाली हैं अभी, आज या कल में वो विजिट पे आने वाली है, उन्होंने टाइम दिया है हमें। हमने कहा मैडम आप आइए हमारे जूहू बीच पे, हमारे एमएलए साहब ने भी उनको बोला आने के लिए। और पूरे प्रशासन, अभी क्या होता है मैडम, प्रशासन या कोई आता है अभी क्लीन हो, लेकिन ये भी क्या करे, बहुत ज्यादा है ये बारिश क्या 4 दिन क्या इतना हुआ, ये ऊपर कुदरत भी जाने। इसमें अभी क्या बोले हम आपको। बात हुआ हम लोग का बीएमसी के साथ भी, हमारे स्थानीय एमएलए साहब मुंबई अध्यक्ष अमित साटम जी ने भी उनसे बात किया है और ये उन्होंने ऑर्डर दिया है, बात नहीं कि ऑर्डर दिया है कि जितना जल्दी, और हमारे हेड ऑफिस से भी ऑफिसर आए हुए थे, उन्होंने भी उस दिन परसों विजिट किया हमारे एमएलए साहब के साथ कि इसको जितना जल्दी हो सके जल्दी से जल्दी इसको क्लियर कराओ। उन्होंने ऑर्डर दिया, बोल के गए, हो जाएगा 1-2 दिन में। आज भी हम जा रहे हैं, अभी आज भी हम उनके पीछे लग के इसको, और भी हम कहते हैं उनको मेन पावर बढ़ाओ आप, अगर नहीं हो रहा है इतने से तो आप और बढ़ाओ। अगर आप बता रहे हो कि हमारे पास आप आंकड़ा दे रहे हो, हमने भी सेम बात कही, अगर आप आंकड़ा दे रहे हो 75 की तो हमें गिनाओ 75। आज हम लोग को बीएमसी में बुलाया गया है अभी, इसीलिए फाइल को ही चेक करने मीटिंग है हमारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।